आर्णी येथील एका रस्त्याला पाण्याचे झरे लागल्याची बातमी UCNवर प्रसारित होताच नगर परिषद प्रशासन खडबडून जागं झालं। नगर परिषदेने तत्काळ पाईपलाईनचं काम सुरू केलं, मात्र एकाच दिवसात ते कुचकामी ठरलंय। आर्णी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचं काम निकृष्ट झाल्याचं नागरिक खुलेआमपणे सांगत आहे। सोशल मीडियावर सुद्धा अनेक जण आरोप करतायत। दुरुस्ती केलेल्या या पाईपलाईनचं पाणी सुरू करताच रस्त्याच्या मधून जागोजागी पाणी बाहेर येत आहे। त्यामुळे रस्त्यांची पार दुर्दशा झाली आहे। त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत। ही गंभीर बाब UCN न्यूजनं दाखवताच नगर परिषदेनं पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू केलं, मात्र नेहमीप्रमाणे कामाला यश आलं नाही। त्यामुळे पुन्हा पाईपलाईन लिकेज होऊन मंगळवारी संध्याकाळी त्या खड्ड्यात एक पिकअप वाहन अडकलं। खड्ड्यात पूर्णपणे वाहनाचं चाक फसून वाहन एका बाजूला कललं। सुदैवानं यात कोणालाही इजा झाली नाही, मात्र अशी परिस्थिती आर्णी शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। विशेष करून आर्णी शहरातील जुना मोठा आणि महत्त्वाचा रस्ता पोलीस स्टेशन मार्गची दुर्दशा झाली आहे। विशेष म्हणजे या रस्त्यावर पोलीस ठाणं, अनेक शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळं, पोस्ट ऑफिस, कंट्रोलची दुकानं, त्यामुळे मोठ्या संख्येने इथे वाहतूक होत आहे। त्यामुळे ये जा करताना नागरिकांना गैरसोय होत आहे।